हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं माझ्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आज हरतालिकेचा म्हणजे आज हरतालिका आहे, तर अजून मी पूजा मांडलेली नाहीये। घरातली सर्व कामं वगैरे उरकून घेतली, अगोदर छान अशी साडी देखील नेसली तर मस्तपैकी। आणि आता म्हणलं, कारण कसं आहे दररोज तर आपण बाकीचे ड्रेस यूज करतोच, पण जेव्हा आपले काहीतरी सण असतात तेव्हा हमखास साडी नेसायला पाहिजे असं मला तरी वाटतं। म्हणून आता मस्त अशी साडी वगैरे घातली, साधी सिंपल घातली आहे। हा अशा पूजेंना अशा साड्या वगैरे सिल्क ह्याच्यामधून नॉर्मल सूतमधून छान वाटतात घालायला, म्हणजे जे डेली यूज पण करू शकतो। आणि असं काहीतरी छोटी मोठी पूजा असेल तर त्या पूजेसाठी सुद्धा अशी साडी घालायला छान वाटते। तर मी ही अशी एकदम सॉफ्ट आणि एकदम हलकी अशी हलकी फुलकी साडी घातलेली आहे, छान अशी रेडी झाली आहे। आणि आता म्हणलं ब्लॉग स्टार्ट करूया। आज दाखवूया तुम्हाला की मी हरतालिकेची पूजा एकदम साधी सिंपल आहे। प्रत्येकाची आपापली एक भावना असते, प्रत्येकाची आपली आपली एक प्रथा असते। आणि कुणी कुणी ही पूजा मंदिरात जाऊन ही करतं, तर तशीही केली तरी चालते, किंवा घरात देखील कुणी कुणी मांडतं। शक्यतो बऱ्याच लेडीज घरामध्येच पूजा करतात, ज्यांना नाही पॉसिबल हो, ज्या जॉबला वगैरे असतात त्या बाहेर जाऊन ही पूजा करतात। तर आता मी घरातली पहिली आता पूजा कोणतीही म्हटलं तर पहिला आता उद्या तर गणपती बसतोय, आणि माझ्या घरात जसं वातावरण आहे आनंदमय वातावरण आहे, तसं सगळ्यांच्या घरामध्ये देखील आनंदमय वातावरण असणार आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्या गणपती येतात ते उद्या गणपती बसतात ते, तर सगळीकडे छान असं वातावरण पण आहे। आणि आय विश की गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होवत, हीच मी गणपती चरणी प्रार्थना करते। आणि आता छान असं हरतालिकेची पूजा आहे, साधी सिंपल जशी गावाकडे केली जाते। आता गावाकडे फुलांनीच ही पूजा केली जाते। आणि माझ्या पाठीमागं थोडंसं मी दाखवते, मी जास्त दाखवणार नाहीये, थोडंसं डेकोरेशन तुम्हाला कॅमेऱ्यामधून दिसत असेल, कारण मी किचनमध्ये हा व्लॉग शूट करतेय, हॉलमध्ये थोडंसं डेकोरेशन दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये। पूर्ण डेकोरेशन तुम्हाला उद्या पूर्ण डेकोरेशनचं किंवा गणपतीची मांडणी पूजा वगैरे ह्याचा व्लॉग पण तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दिसेल, कसं केलं काय केलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि गावाकडे साधी सिंपल वाळू आणि फळं वगैरे ही मांडून पूजा केली जाते। आपले पाच प्रकारची पानं वगैरे केलं जातो। आज सर्व ताईंनी मैत्रिणींनी उपवास नक्कीच धरला असेल, आणि मला देखील उपवास आहे, हा उपवास उद्या सोडायचा असतो। तर आता घरातलं पहिलं कसं, कोणतंही कार्य असेल, देव कोणतीही पूजा आपल्याला घरात करायची असेल तर पहिलं आपल्याला पूर्ण साफसफाई करावं लागते। आणि तशीच मी आता सर्व सकाळची कामं वगैरे उरकून घेतली, सर्व क्लीन केले, फरशा वगैरे सगळं पुसून वगैरे घेतले। आणि आता छान अशी साधी सिंपल पूजा मांडणार आहे। तसं तर मी ह्या पूजेमध्ये खूप छान वगैरे ही करत असते, पण मला आता काही कारणास्तव काही सामान बाहेर जाऊन आणता आलं नाही, पण ठीक आहे म्हटलं, जे घरात आहे आता त्यांनीच मी पूजा वगैरे करते। सर्व ताईंनी मैत्रिणींनी उपवास धरलाच असेल, तर मी आता इथं हरतालिकेची पूजा करायला घेतली आहे। वाळूनी आधी पिंड वगैरे काढून घेतली आहे। पिंड काही मी वाळू चांगली नव्हती त्यामुळे पिंड काही जास्त अशी चांगली आली नाही, म्हणून मी जास्त जवळून दाखवली नाही। आणि 5 फळं वगैरे ठेवून घेतली, फुलं वाहिली, हरतालिका ठेवली, आणि त्याच्यानंतर जी पानं लागतात 5 प्रकारची ती देखील ठेवून घेतली, हळदी कुंकू लावलं हरतालिकेला, आणि पूजा वगैरे करून घेतली। साधी सिंपल आपली गावाकडे करतात त्याच पद्धतीने केली। सिटीमध्ये थोडी काहींची करण्याची पद्धत वेगळी असती, पण मी ज्या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय। आता पहिल्यासारखी वाळू देखील भेटत नाहीये, पण मैत्रिणीने दिली होती तर त्याच्यातच पूजा वगैरे करून घेतली। आणि त्याच्यानंतर जवळच्याच एका गणेश भंडार म्हणून आहे, जिथं पूजेचं सर्व काही सामान वगैरे भेटतं। आता उद्या गणपती बसतात तर म्हणलं धूप अगरबत्ती वगैरे सर्व काही घेऊन येऊया। लाल वस्त्र लागत होतं चौरंगावर टाकायला, तिथं मी घ्यायला आले। आणि हे दुकान जवळच आहे, आणि इथं सर्व प्रकारचे देव तुम्हाला जर पाहिजे असेल तर सर्व काही सामान ह्या एकाच दुकानामध्ये भेटून जातं। सुपाऱ्या, हळद, काय जे लागल ते, असं काय तिथं नाही असं नाहीच आहे। अगरबत्तीचा पुडा घेतला, धूप घेतलं, त्याच्यानंतर जानवं जे म्हणतात ते गणपती बाप्पाला घालतात ते घेतलं, त्याच्यानंतर गुलाल वगैरे लागत होता, बुक्का लागत होता बाप्पासाठी, ते घेतलं। वस्त्र बघत होते, वस्त्रामध्ये तर इतक्या व्हरायटी होत्या, तर बाप्पासाठी कोणतं
कोणतं वस्त्र खाली टाकायला घ्यायचं तेच कळत नव्हतं. सर्व प्रकारच्या जपमाळा, देवांसाठी घालायला हार वगैरे सर्व प्रकारच्या वस्त्रांमध्ये तो खूप व्हरायटी होत्या. गळ्यात हार घालण्यासाठी बाप्पाच्या ते पण भरपूर प्रकार होते. तर मी इथं पिंक कलरचा जो हार आवडतो तो मला खूप जास्त आवडला, म्हणून मग मी तोच घेतला. आधी ह्यांना विचारलं तुम्हाला आवडला का, आणि त्याच्यानंतर मला वस्त्र चौरंग छोटा होता तर मला वस्त्र छोटंच लागत होतं, मला खूप जास्त मोठं नव्हतं लागत. आणि त्याच्यानंतर मग म्हणलं अजून काय राहिले ते लक्ष करत होते, कारण एकदा दुकानातून बाहेर पडल्यानंतर आठवलं तर म्हणलं ह्यांची खूपच बोलणी खावं लागणार, कारण हे परत घेऊनच येणार नाही, कारण घरापासून थोडंसं लांब पण होतं हे दुकान. त्याच्यानंतर हार घेतला, बुक्का वगैरे घेतला, आणि अजून धूप कोणतं छान आहे ते बघत होते, कारण चांगला स्मेल यायला पाहिजे. बाप्पाच्या मूर्त्या बघू शकता, खूप छान छान छोट्या छोट्या मूर्त्या होत्या बाप्पाच्या. सर्व प्रकारचे देव वगैरे इथं भेटून जातात. आणि त्याच्यामुळं आता इथं रांगोळी, परत डेकोरेशनचं सामान बाप्पाचं किंवा जन्माष्टमी वगैरे असेल तर ते सर्व काही इथं भेटतं. पूजाच्या विधीचं जे काही सामान. हॅलो एव्हरीवन, तर कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते. आणि आज आहे श्री गणेश जयंती, आणि सर्व व्लॉग शूट करायला बिलकुल सुद्धा झालं नाही, कारण काल उपवास होता, हरतालिका होती, त्याची पूजा, आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर बाकीची गणपतीची तयारी, त्याच्यामुळं कालचा व्लॉग पुढे शूटच करता आला नाही. मग आज सकाळी म्हणजेच आत्ता व्लॉग परत स्टार्ट करतेय. आणि आता श्री गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांची गणपतीची तयारी, बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळ्यांचीच झाली असेल, माझी सुद्धा झालेली आहे. आणि आता कशी तयारी होतीये, बाप्पाचं कशी स्थापना मी घरामध्ये माझ्या करते, तर ते सगळं तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसेलच. तर माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी बाप्पाच्यांनी प्रार्थना करेन की तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण व्हाव्या. तर चला मग आता पुढं काय काय म्हणजे कशी कशी तयारी असते, काय आज दिवसभराचं रुटीन असतं, बाप्पासाठी काय प्रसाद असणार आहे आजचा, ते सर्व तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ थोडेसे मागं पुढं होत आहेत, थोडंसं समजून घ्या, नाराज होऊ नका, कारण काय होतंय व्हिडिओ शूट केले जातात ते पण एडिटिंग होत नाहीये, थोडंसं मागं पुढं होतंय, पण लवकरच ते पण रुटीन आपलं व्यवस्थित लागलं जाईल. आणि मिनी व्लॉगला पण छान छान लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. आणि हेच मी तुम्हाला सांगेल. आणि मला माहिती आहे तुम्ही म्हणजे जेवढे पण आता माझे सबस्क्रायबर आहेत ते छान छान कमेंट्स करतात, ते लाईक करतात ते, तर अशा छान छान कमेंट्स करत जा, व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा, असा सपोर्ट राहून देत जा. तर मग चला आजचं दिवसभराचं बाप्पाचं काय रुटीन असणार आहे, कशी आरती होणार आहे, काय आज छान असं प्रसाद असणार आहे, आणि 10 दिवस काय काय छान छान प्रसाद बनवणार आहे बाप्पासाठी, त्या देखील रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि माझ्याकडे 10 दिवसाचा गणपती बाप्पा असतो, तर 10 दिवसाचे काय काय छान छान प्रसाद मी करणार आहे ते देखील तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. लॉंग व्हिडिओ जरी आला नाही तर शॉर्ट आपला नेहमी 7 वाजता येतो, तर ते बघायला विसरू नका. त्या शॉर्टमध्ये देखील रेसिपी शेअर केल्या जाणार आहे, म्हणजेच प्रसादाच्या रेसिपी शेअर केल्या जाणार आहेत. तर चला मग आता गणपती बाप्पाला आणायला जाणार आहेत मुलं, आणि ते म्हणजेच आहू जाणार आहेत आणायला. तर मग ते जायच्या अगोदर मी जे काही थोडीफार तयारी आहे ती करून ठेवते, जेणेकरून बाप्पा घरात आल्यानंतर आपल्याला लगेच बाप्पांची स्थापना करता येणार आहे. आणि आहूंनी कसं डेकोरेशन केले ते सुद्धा तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि डेकोरेशन कसं झालंय ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. साधा सिंपल असा लुक केलेला आहे, जास्त काही मेकअप वगैरे केला नाहीये, साधी सिंपल अशी साडी नेसली आहे, छान असं हेअर वगैरे करून घेतले. आणि चला मग दाखवते आजचं रुटीन, आजचं कसं बाप्पाचं स्वागत होतंय, काय काय मज्जा येणार आहे आज दिवसभरात, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हे आहे आमचे आहू, तर आव्हांनी घातलाय कुर्ता असा मस्त, हा माझ्या भावाच्या लग्नातला कुर्ता आहे आणि वेअर केला नव्हता त्यांनी आतापर्यंत, तर आता वेअर केलाय. तर कसा वाटतोय आव्हांना कुर्ता ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण त्यांना कुर्ता हा प्रकार जास्त आवडत नाही, पण त्यांनी आज मी म्हणल्यामुळं घातलाय. तर मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटतोय. आणि मग तुमच्या जर कमेंट आल्या की छान वाटतोय तर मी त्यांना कुर्त्याची शॉपिंग अजून करायला लावत, तर मग नक्की कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आज पुढचा दिवस कसा असणार आहे ते तुमच्यावर शेअर करते.
तर म्हणलं चला आता इथं बाप्पाला आणायला जाण्या अगोदर काय काय जे सामान लागतं ते सर्व काढून ठेवते, जेणेकरून स्थापना होण्याच्या वेळेस काही गोंधळ उडणार नाही. कारण काय होतं, घरामध्ये कितीही वस्तू जपून ठेवल्या ना, तर ज्या वेळेस माझ्या बाबतीत तर असंच होतं, तुमच्या बाबतीत होतं का मला सांगा. मी खूप वस्तू व्यवस्थित ठेवते, जिथल्या तिथं ठेवते, पण ज्यावेळेस घरामध्ये कोणता कार्यक्रम असेल, जसं की लक्ष्मीपूजन म्हणा किंवा मग गणपती बसायचा असेल, दसरा म्हणा, की मला त्या वस्तू कधीच टायमिंगला सापडत नाही. म्हणून मग मला खूप जास्त टेन्शन असतं. म्हणून मग मी इथं देवाची सर्व भांडी जी बॉक्समध्ये भरून ठेवली होती, घासून स्वच्छ पुसून ठेवली होती, तरी देखील परत एकदा समाया वगैरे पुसून घेतल्या आणि एक ताट घेतलं. आणि हे ताट जे आहे ना, ते आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम जानेवारी महिन्यामध्ये आपली जी संक्रांत असती त्याच्यामध्ये आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून एकमेकींना असं वाण वगैरे दिलं होतं, आपापल्या पैशानेच एकमेकींना असं हे केलं होतं. तर ते ताट आहे जे पुण्यामधून आणलं होतं. आणि इथं मग हार, नागिनीची पानं, ध्रुवा वगैरे सर्व काही काढून ठेवलं, गणपतीला घालायचा हार. कारण कधी कधी आपण वस्तू आणतो खरं, पण कुठंतरी ठेवून देतो आणि मग इतर वेळेस मग टायमाला सापडलं नाही की मग त्या वस्तू तशाच राहून जातात. तर मग मी इथं सर्व काढून ठेवत होते. बुक्का वगैरे पण वाट्यांमध्ये वगैरे सोडून ठेवायचा होता, की जेणेकरून बाप्पाची स्थापना झाल्यावर सर्व काही आपल्याला फक्त बाप्पाचं हे करता आलं पाहिजे, पूजा व्यवस्थित करता आली पाहिजे. कारण आपण एवढं छान छान डेकोरेशन करतो, एवढ्या सर्व गोष्टी घरामध्ये करत असतो, आणि जर आपल्याला बाप्पाची पूजा जर मन मोकळेपणाने शांततेत करताच आली नाही, तर मला नाही वाटत की मग ह्या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ असेल. तर छान असं इथं बुक्का वगैरे सोडून घेते. आणि तुम्ही देखील तुमच्या घरच्या बाप्पाची स्थापना नक्कीच केली असेल, आणि सर्वीकडेच माझ्यासारखीच असं तुमच्या सर्वांची, ताईंची, मैत्रिणींची अशीच लगबग चालू असेल आपापल्या घरी. काहींच्या घरी तर गौराया बसतात. आमच्याकडे नगरी भागाकडं म्हणजेच अहिल्यानगरकडं गौराया शक्यतो म्हणजे ती प्रथाच नाहीये. कोणाच्या घरी असेल तर मला माहीत नाही, पण आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी तरी नाही बसत, आणि आमच्या गावातच मी शक्यतो नाही बघितलं कोणाकडं गौराया वगैरे बसलेल्या. तर कलशामध्ये इथं सर्व काही नाणं, सुपारी, ध्रुवा वगैरे टाकून घेतली. कलशाला अशी बोटं हळदी कुंकाची जी आपल्याकडं काढली जातात ती व्यवस्थित काढून घेतली. आणि मी विधी दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला की कशा प्रकारे मी पूजा वगैरे करते, काय काय वस्तू घेते. चुकून माझ्याकडून काही राहिलं गेलं, चुकून माझ्या बोलण्यातून काही एखादा शब्द वेगळा काही गेला, किंवा एखाद्या वस्तूला काहीतरी नाव असेल आणि मी वेगळंच काही उपचार केला असेल, चुकीचं काही वाटलं असेल तर समजून घ्या. नवीन चॅनल आहे, मला पण इतकं काही फारसा अनुभव नाही आहे की कसं बोलायचं असतं वगैरे. समजून घ्या आणि सपोर्ट करा. नारायला देखील जसं आईला अगोदरपासून ह्या गोष्टी करताना बघितलं होतं तसंच करण्याचा प्रयत्न करते, पण तरी पण भूलचूक थोडंफार इकडं तिकडं काही बोलण्यामध्ये किंवा काही दाखवण्यामध्ये माझ्याकडून चुकी झाली तर समजून घ्या. त्याबद्दल मी अगोदरच माफी मागते. रांगोळी मला काढता येत नाही, जे रिअल आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. छोटीशी आपली जे छापे असतात त्यांनी रांगोळी वगैरे काढली, पूजेची अशी तयारी करून ठेवली. तोपर्यंत मिस्टर म्हणजे चाहो आणि पोरं गणपती बाप्पा घेऊन आले. स्वराज देखील बाप्पा आणायसाठी गेला होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो प्रचंड, त्याला म्हणजे हे होत होतं, खूप आनंद झालता. तर आता गणपती बाप्पाचं माझ्या घरी तरी आगमन झाले. तर आता मला बाप्पाची आरती वगैरे करायची होती. दरवाजामध्ये बाप्पा येऊन थांबले होते. तर छान असं ताट वगैरे केलं, आणि त्याला त्याचे पप्पा बोलत होते माझ्याकडं दे, पण त्याला ऐकायचंच नव्हतं, त्याला त्याच्याच हातात घ्यायचं होतं. पण आरती करण्यासाठी त्याला बोलले की पप्पांकडे दे म्हणून. त्याच्यानंतर ह्यांना अगोदर कुंकू वगैरे लावलं, त्याच्यानंतर ह्यांचं औषण केलं, पायावर पाणी वगैरे टाकलं. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये काही जर चुकी झाली किंवा अजून काही करायचं असतं का हे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमची बहीण, छोटी बहीण म्हणून समजून घ्या, आणि जर चुकत असेल तर हक्काने त्या गोष्टी मला सांगत जा, आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि नक्कीच तुम्ही छान छान कमेंट्स करतात, सांगतात माझ्या तोंडातून काही एखाद्या शब्दाचा उपचार उलट गेला तर कमेंट देखील करता. असंच
हक्काने कमेंट करत जा. तर आता बाप्पाला घरामध्ये स्वराज आणि त्याचे पप्पा घेऊन आले स्थापना करण्यासाठी आणि अशा पद्धतीचं स्वराजच्या पप्पांनी म्हणजेच आहोने डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. डेकोरेशन कसं आहे याचा मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, बघितला नसेल तर तो देखील नक्कीच जाऊन बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त अशी बाप्पाची स्थापना केली. बाप्पाला जो रुमाल बांधला जातो बाप्पाच्या तोंडावर तो देखील व्यवस्थित इथं काढून घेतला. आणि ह्याचं मागचं शास्त्र काय आहे खरंच मला माहीत नाहीये. कोणाला माहीत असेल तर हे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. छान बाप्पाची स्थापना ठेवल्याच्या नंतर आता बाप्पाच्या समोर जे काही मांडलं जातं कलश फळांचा वाटा वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी आता इथं मी माझी लगबग चालू होती. तर आता मी इथं कलश वगैरे ठेवून घेतला. आणि आजचं खरं शूट खूप छान पद्धतीने करायला जमलं, कारण हे घरी होते त्याच्यामुळं खरंच. कारण ट्रायपॉडला जरी आपण मोबाईल लावला तरी खूप डिफिकल्ट जातं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, पण ह्यांनी बरंचपैकी शूट घेतल्यामुळं मला खूप जास्त हेल्प झाली ह्यांची. आणि आता इथं मस्त असा मी पिंक कलरचा हा जो हार आहे मी तुम्हाला सांगितला होता तो खूपच छान वाटत होता बाप्पाच्या गळ्यामध्ये. आणि येल्लो कलरचा फेटा देखील होता बाप्पाला. आणि दगडूशेठची मूर्ती होती बाप्पाची आणि मी दरवर्षी हीच बसवते. आणि त्याच्यामुळे छान इथं पिंक कलरचा हार बाप्पाला घातल्याच्या नंतर इथं बाप्पांना फुलांचा देखील हार घालून घेतलाय. आणि शक्यतो फुलं आणून घरीच बाप्पासाठी हार बनवत असते. आणि बघू तेच बनवायचं, म्हणजे घरी फुलं आणून जो आपण हार बनवतो ना तो खरंच खूप चांगला राहतो. आणि इथं नवऱ्याने कितीही जरी चांगलं परफेक्ट केला असेल तर जोपर्यंत आपण आपल्या हाताने व्यवस्थित सगळ्या गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्या बायकांना त्या कोणत्या गोष्टीची श्युरिटी नसते. तर इथं छान असं मी परत व्यवस्थित सर्व करून घेतलं. आणि मग समाया वगैरे लावायला घेतल्या. आणि त्याच्यामुळे 2 समाया लावते मी दोन्हीकडे. कुणी एक देखील लावतं, एक देखील लावली तरी काही अडचण नसते. माझ्याकडे 2 होत्या तर मी 2 लावल्या तिथं. मस्त आधी त्याच्यामध्ये वाती वगैरे घालून ठेवल्या होत्या, म्हणून ह्या गोष्टी बाप्पा आल्याच्या नंतर स्थापना झाल्याच्या नंतर खूप इझी जातं. जेव्हा आपण अगोदर तयारी करून ठेवतो. तर आता समईमध्ये तेल वगैरे व्यवस्थित छान असं घालून घेतलं. आणि जसं तेल लागल तसं सारखं घालत राहायचं. शक्यतो प्रयत्न करायचा की बाप्पा पुढचे दिवे जे समय असतात, जो दिवा असतो तो कायम म्हणजे विजला नाही पाहिजे, सतत तो असाच म्हणजे चालू म्हणजे हे राहिला पाहिजे की जेणेकरून आपण सारखं जर विजला असेल तर तो आपण परत लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि इथं छान आता वाती वगैरे व्यवस्थित हे करून घेतल्या. आणि चाललं होतं पोरांचं की मम्मी पटकनी उरक आरती करायची, कारण पोरांना बाप्पाच्या आरतीची घाई याच्यासाठी असते की प्रसाद खायचा असतो. आणि बाप्पाला तर लहान मुलं खूपच जास्त आवडतात ते. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते लॉंग व्हिडिओ, रेग्युलर व्हिडिओ येत नाहीये त्याबद्दल खरं तर माफीच मागते मी. रेग्युलर व्हिडिओ टाकायचं करते प्रयत्न मी, पण लवकरच ते पण रुटीन आपलं व्यवस्थित बसून जाईन. खूप गोष्टी तुमच्याबरोबर एक्सप्लोर करायच्यात, त्या एक्सप्लोर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. चॅनल नवीन आहे त्याच्यामुळं एडिटिंग व्लॉग ॲक्च्युली शूट होतोय, पण टाकायला एडिटिंग करायला खूप जास्त अडचणी येतात ते. आणि खूप दिवस झालं माझा खोकला आहे ना तो कमी व्हायचं नावच घेत नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या, मध्ये आवाज ब्रेक होतोय, खोकला येतोय, मी खोकतीये, तर खरंच थोडंसं समजून घ्या. कारण खोकला खूप डॉक्टर केले पण खोकला काही असं नॉर्मल कंटिन्युअसली येत नाहीये, पण थोडा येतोच आहे. तर मग आल्याच्या नंतर असा प्रॉब्लेम होतो, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि इथं छान आता त्यांनी देखील धूप वगैरे लावली नाही तर आता आरतीची सुरुवात झाली.
इथं प्रसाद हे करायचं म्हणजे आरती द्यायचं काम वगैरे चाललं होतं आणि इथं स्वराज देखील आरती वगैरे घेतली. मला तो वाट बघत होता कधी मला एकदा प्रसाद भेटतोय आणि मी कधी सर्वांना प्रसाद वगैरे वाटतोय, त्याचं तेच वेटिंग चाललं होतं. तर इथं सर्वांना आरती वगैरे दिली आणि त्याच्यानंतर ह्यांनी देखील बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणलं की ह्यांचं झालं की मग मी घेते आणि पोरांना देखील बाप्पाच्या पाया पडायला लावते. माझ्या घरात जसं आज आनंदमय वातावरण आहे तसंच तुमच्या घरात देखील आनंदमय वातावरण असेल आणि बाप्पाच्या चरणी एवढंच मागणं आहे की तुमच्या जे काही मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. आणि ते छान आता मी देखील बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता 10 दिवस घरामध्ये असंच आनंदमय पॉझिटिव्ह वातावरण राहणार आहे. तसं तर घरामध्ये कायमच पॉझिटिव्ह वातावरण ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे आणि बाप्पा आले की धुपांचा, आरतीचा, अगरबत्तीचा हा जो सुगंध असतो हा कायम सकाळ संध्याकाळ दरवळत असतो आणि खूप छान वाटतं. घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर त्यानंतर आता बाप्पाला प्रसाद ठेवल्याच्या नंतर घरातल्या देवांना देखील प्रसाद ठेवला आणि स्वराजच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. त्याला कोणाला काही म्हणजे द्यायचं असेल खायला वगैरे ते त्याला खूप जास्त आनंद होतो आणि त्याला हा आनंद होत होता की माझ्या हाताने मी प्रसाद देतोय. तेही देखील त्याच्या मित्रांना म्हणजे हे सर्व सोसायटीतलीच मुलं आहेत त्यांना तो बोलून जाऊन घेऊन आला आणि आता त्याचं काम चाललं होतं सर्वांना द्यायचं. आणि आज हा मोदकांचा प्रसाद होता जो आज गणपती बाप्पाला आणतानाच घेऊन आले होते अहो. आणि ह्या त्याच्या फ्रेंड्स आहेत त्याच्यासारख्याच मस्तीखोर आहेत तर त्यांना देखील प्रसाद दिला, मला देखील त्यांनी प्रसाद दिला. आता त्याला वेट करायचं होतं की बॉक्समधला प्रसाद संपायला नको. मग मी त्याला थोडीशी ओरडले कारण तो खूपच जास्त लगबग करत होता. त्याला असं झालं त्यामुळे त्याला आधी बोलले की तू आधी बाप्पाच्या पाया पड आणि त्याच्यानंतरच प्रसाद घे. तर माझ्याकडे बघत होता की मम्मी मला बघतीये की काय. त्याच्यानंतर स्वराला देखील सांगितलं बाप्पाच्या पाया वगैरे पडायला आणि आपणच ह्या मुलांना गोष्टी सांगायला पाहिजे. तसंही मुलांना मनाने कोणत्या गोष्टी जास्त करू कळत नाही. स्वराचं दर्शन झाल्यानंतर स्वरा देखील इथं पाया पडती. स्वराला शक्यतो काही गोष्टी सांगावं लागत नाही कारण आता ती मोठी झाली आहे, पण स्वराजला प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागते आणि त्याचं हे चाललं होतं की नाही मला पहिल्यांदा प्रसाद खायचा आहे. आणि त्याच्यानंतर छान असा छान बाप्पाबरोबर फोटोज काढले, सेल्फी घेतले आणि कसा वाटला माझ्या घरचा बाप्पा ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बाप्पाची मूर्ती कशी वाटली आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर जोडीने दोघांनी आम्ही दर्शन घेतलं, छान छान असे फोटो काढले आणि त्याच्यानंतर आता मला बनवायचं होता बाप्पासाठी नैवेद्य. डाळ, बटाट्याची भाजी, खीर, भात, पुरी सर्व नैवेद्य केला, बाप्पाला नैवेद्य दाखवला. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असा नैवेद्य दाखवला आणि आता बाप्पासाठी अजून पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा त्याचा व्लॉगही आपल्या चॅनलवर येईल.